नमस्कार, मी किरण. आपण पाहत आहात ग्लोबल महाराष्ट्र 24 न्यूज. आजच्या न्यूज बुलेटिनमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. डोंबिवली शिवसेना मध्यवर्ती शाखा आणि लाईट हाऊस यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत कोर्सेसचे भव्य आयोजन. महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार श्री एकनाथ शिंदे आणि खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त डोंबिवली लाईट हाऊस आणि डोंबिवली शिवसेना शहर मध्यवर्ती शाखेतर्फे 22 दिवसांचा फाउंडेशन कोर्स नंतर करता येणारे स्किनिंग कोर्सेस, त्यामध्ये एसी, फ्रीज रिपेअरिंग, ऑफिस एक्झिक्युटिव्ह, अकाउंट एक्झिक्युटिव्ह, ग्राफिक्स डिझायनिंग, डिजिटल मार्केटिंग, मोबाईल रिपेअरिंग, डेव्हलपमेंट, हार्डवेअर, नेटवर्किंग, सोलर टीव्ही, रूट स्टॉप आणि ऑटोकॅड, सीएनसी ऑपरेटर, मेकॅनिकल इत्यादी मोफत कोर्सेस शिकवले जातील. शिवाय काही अत्यल्प दरात नर्सिंग असिस्टंट, आयटी कोर्स, पायथन, जावा, फूड स्टॉप, ब्युटी पार्लर, औद्योगिक कौशल्य, आयटीआय असेच अनेक कोर्सेस शिकवले जातील आणि त्यांना नोकरीची आणि व्यवसायाची पण हमी देतील. हा उपक्रम कल्याण ग्रामीणचे आमदार राजेश मोरे यांच्या मार्गदर्शनाने आणि कविता गावंड, विवेक खामकर, गजानन व्यापारी, वैभव राणे, शिल्पा मोरे, प्रतिभा पांचाळ आणि अनिता मयेकर इत्यादी डोंबिवली शिवसेना शाखेतील पदाधिकारी यांच्या माध्यमातून राबवण्यात येतोय. ब्युरो रिपोर्ट, ग्लोबल महाराष्ट्र 24 न्यूज, डोंबिवली, महाराष्ट्र. अशाच निरनिराळ्या आणि देशविदेशातील ठळक घडामोडी पाहण्यासाठी ग्लोबल महाराष्ट्र 24 न्यूज वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कॉमेंट बॉक्समध्ये आपल्या प्रतिक्रिया देखील नोंद करा आणि पाहत रहा ग्लोबल महाराष्ट्र 24 न्यूज. धन्यवाद. शिवसेना पक्षप्रमुख माननीय एकनाथजी शिंदे साहेब आणि यांच्या वाढदिवसानिमित्त आणि आपले लाडके खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे या दोघांच्या वाढदिवसानिमित्त आपण हा लाईट हाऊसचा कार्यक्रम आयोजन केलेला आहे. कल्याण डोंबिवली महानगरपालिका आणि लाईट हाऊस संयुक्त विद्यमानाने मोफत कोर्सेस आपण मुलांसाठी, मुलींसाठी अवेलेबल करून दिलेले आहेत आणि ते कोर्सेस कंप्लीट झाल्यावर त्यांना नोकरीची जबाबदारीही त्याच्यातनं आपण देणार आहोत आणि ज्या लोकांना व्यवसाय करायचा आहे, रोजगार करायचा आहे, त्यांच्यासाठी सुद्धा ह्याच्यातनं मार्ग निघणार आहे. त्यामुळे हा कार्यक्रम सगळ्यांसाठी खुला आहे, मोफत आहे. जास्तीत जास्त लोकांनी ह्याच्यात सहभाग घेऊन त्याचा फायदा उचलावा हीच फक्त विनंती. मॅडम, ह्या जी योजना ह्या शासकीय योजना आहेत ना, तर याच्यासाठी काय कागदपत्र आवश्यक आहे कॅन्डिडेटला? आधार कार्ड, पॅन कार्ड, रेशन कार्ड हेच महत्वाचं आहे आणि जे काही डिग्री असतील, डिग्री वाईज मध्ये त्यांचे काही कोर्सेस असतील त्या हिशोबाने.